नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. माझं नाव आहे सुरेश. आज मी एक नवीन गोधडी बनवणार आहे. तर त्यासाठी पाहूयात आपल्याला कस्टमरने किती साड्या वगैरे दिलेल्या आहेत त्या. ही जी गोधडी आहे ती मला नगरवरून आलेली आहे. अहमदनगरवरून ही गोधडी आलेली आहेत. तर या कस्टमरने मला जवळजवळ 4 गोधड्या दिल्या होत्या. तर त्यांना एक गोधडी अर्जंट पाहिजे म्हणून ही एक गोधडी मी त्यांना बनवून देत आहे. तर त्यासाठी त्यांनी आपल्याला किती साड्या दिलेल्या आहेत त्यात आपण पाहूयात. तर हे पहा, याप्रमाणे आपल्याला साड्या दिलेल्या आहेत. तर ह्या साड्या आता आपण मोजूयात. 1, ही 2, 3, ही 4, 5, 6, 7, 8, 9, 10. ह्या 10 साड्या आहेत. आणि ज्या आपण कवर लावणार आहोत त्या 2 साड्या आहेत. या कवर लावायच्या 2 साड्या दिलेल्या आहेत. म्हणजे 12 साड्यांची गोधडी आपण आता बनवणार आहे. आणि एक साडी आपल्याला त्यांनी पट्टी लावायसाठी दिलेली, बॉर्डर लावायसाठी. तर या 12 साड्यांची गोधडी आता मी बनवणार आहे. तर आता या साड्यांना जे काही फॉल असतील, लेस असतील किंवा खडे असतील ते आता मी पूर्णपणे काढून टाकणार आहे. तर चला आता आपण जे फॉल आहे, लेस आहेत ते काढून टाकूयात. तर हे पहा, याप्रमाणे आपण जे काही साड्यांना लेस होते, खडे होते, फॉल होते ते आता आपण काढलेले आहेत. तर हे पाहू शकता. याप्रमाणे आपण ह्या जी साड्या आहेत यांचे लेस, फॉल, खडे आता आपण काढून टाकलेले आहेत. तर आता आपल्याला आतमध्ये टाकायसाठी ह्या 10 साड्या आहेत. आणि जे हे गोधडीला आपण कवर लावणार आहोत ते या 2 गोधडींचा आपण कवर लावणार आहे. आणि ही एक जी साडी आहे हिचा आपण पट्टी लावणार आहे. म्हणजे टोटल मी आता 12 साड्यांची ही गोधडी बनवणार आहे. तर आता आपल्याला गोधडी, ही जी साड्या आहेत यांच्या आता आपल्याला धडपे बनवून घ्यायचे आहेत. धडपे बनवायसाठी आपल्याला साडीला 2 फोल्ड करावं लागतं. तर साडीला 2 फोल्ड करून आता आपण ह्या सगळ्या साड्यांचे धडपे बनवून घेऊयात. तर चला आता मी हे धडपे बनवायला सुरुवात करतो. तर साडीचा आता आपल्याला धडपा बनवायचा आहे. साडीचा धडपा बनवायसाठी आपल्याला साडीला 2 फोल्ड करायचा आहे. तर पहा आता साडीला 2 फोल्ड मी कशा पद्धतीने करतो. तर हे पहा, याप्रमाणे आपण या साडीला 2 फोल्ड केलेलं आहे. 2 फोल्ड करून असं अशी मधोमध अशी टीप मारत आहे. तर ही टीप आता मी पूर्ण करून घेतो. तर हे पहा, याप्रमाणे आपण टीप मारून घेतलेली आहे. आता हा जो काही बंद भाग आहे तो बंद भाग आपल्याला कापून टाकायचा आहे. हा बंद भाग कापल्यामुळं आपला ही जी साडी आहे या साडीचा आपला पूर्ण धडपा तयार होईल. तर हा धडपा तुम्हाला मी एकदा ओपन करून दाखवतो कसा दिसत आहे. तर हा धडपा आपला असा तयार झालेला आहे आपल्या ह्या साडीचा. याला मधोमध टीप मागून या पद्धतीने आपण धडपा बनवून घेतलेला आहे. तर ह्या धडप्यासारखेच आपल्याला बाकी सर्व साड्यांचे असे धडपे आता बनवून घ्यायचे आहेत. तर चला आता मी सर्व साड्यांचे धडपे बनवून घेतो. तर हे पहा, त्या साडीप्रमाणेच आपण सर्व साड्यांचे आता धडपे बनवून घेतलेले आहेत. या मला आतमध्ये टाकायसाठी 10 साड्या आहेत आणि खालीवर लावायसाठी 2 साड्या, म्हणजे 12 साड्यांची गोधडी आपण आता बनवणार आहोत. 12 साड्यांचे हे 12 धडपे अशा पद्धतीने मी आता बनवलेले आहेत. हे धडपे बनवून झाल्यानंतर आता आपल्याला गोधडी भरायची आहे. तर गोधडी भरायसाठी आपल्याला एक साडी आपल्याला व्यवस्थित ठेवायची आहे आणि टीप मारायची आहे. तर पहा आता मी गोधडी कशा पद्धतीने भरतो. तर हे पहा, जी काही आपल्याला खालीवर लावायची साडी आहे त्यातली पहिली साडी आपण ठेवलेली आहे या पद्धतीने. ही उभी साईड आहे. उभ्या साईडला आपल्याला पहिल्यांदा टीप मारून घ्यायची आहे. तर जो काही कवर आहे तो आता मी पहिल्यांदा ठेवलेला आहे.
आणि त्याच्यानंतर ज्या काही आतमध्ये टाकायच्या 10 साड्या आहेत, त्या 10 साड्या आता आपल्याला या साडीवरती उभ्या साईडनीच ठेवायच्या आहेत. तर हे पहा, या पद्धतीने आपण आतमध्ये टाकायच्या ज्या साड्या आहेत त्या ठेवत आहोत. तर हे पहा, आतमध्ये 10 साड्या टाकून झाल्यानंतर शेवटी वरचा कवर आपण लावलेला आहे. तर हे टोटल आपले 12 पदर आहेत. तर 12 पदर व्यवस्थित मोजून आपल्याला टीप मारायची आहे. ही उभी साईड आहे, तर पहिल्यांदा आपण उभ्या साईडला तर टीप मारणार आहोत. तर हे पहा, ही जी उभी साईड आहे, उभ्या साईडला टीप मारत असताना जे काही आपण 12 पदर मोजलेले आहेत ते 12 पूर्ण पदर आपले आतमध्ये यायला पाहिजेत. आपला एकही पदर आतमध्ये सुटला नाही पाहिजे. जर आपला पदर आतमध्ये सुटला तर आपली ही जी गोधडी आहे ती गोळा होणार. त्यामुळे बरोबर आपल्याला 12 पदर मोजूनच ही पूर्ण उभी टीप आता चालवायची आहे. तर तुम्हाला एकदा मी दाखवतो मी कशा पद्धतीने साड्या मोजून ही टीप मारतो. थांबे. तर ही पहा, ही उभी साईड आहे. उभ्या साईडला या पद्धतीने आपण साड्या मोजून टीप मारत आहोत. एकही साडी आपल्याला आतमध्ये सोडायची नाही आहे. ही उभी साईड आहे. तर चला ते ही पूर्ण साईडला मी उभी साईडला टीप मारून घेतो. तर हे पहा, या उभ्या साईडने आता ही मी पूर्णपणे टीप मारून घेतलेली आहे. आता ही गोधडी आपल्याला आडव्या साईडला फिरून घ्यायची आहे. तर एकदा पहा, मी आडव्या साईडला ही गोधडी कशा पद्धतीने फिरून घेतो. स्टार्ट. तर हे पहा, या पद्धतीने आपण पहिल्यांदा उभी टीप मारली होती ही. आता आपण आडवी टीप मारत आहोत. आडव्या साईडला फिरून घेतल्यानंतर आपल्याला बरोबर ही जी गोधडी आहे ती झटकून घ्यायची आहे. झटकून घेऊन आपल्याला आडव्या साईडने टीप मारायची आहे. तर पाहू शकता आपण ही आडव्या साईडला पण जसं टीप मारतो तर आपल्याला पूर्ण साड्या मोजायच्या आहेत. एकही साडी आपल्याला आतमध्ये न सोडता ही आडवी साईडला पण पूर्णपणे अशी टीप मारून घ्यायची आहे. तर हे पहा, या पद्धतीने मी आडव्या साईडला पण टीप मारून घेतलेली आहे. तर या गोधडीला मी पहिल्यांदा आडव्या साईडने टीप मारून घेतो सर्व साईडनी. तर चला आता मी आडव्या साईडने ह्या गोधडीला मी पूर्णपणे टीप मारून घेतो. तर हे पहा, या पद्धतीने आपण आडव्या साईडने टीप मारायला चालू करत आहोत. 2-2.5 इंचाचे बॉक्स येतील या पद्धतीने आपल्याला टीप मारायचे आहेत. तर चला आता या पूर्ण गोधडीला मी अशी आडवी टीप आता मारून घेतो. तर हे पहा, याप्रमाणे आपली पूर्णपणे आडवी टीप आता मी मारून घेतलेली आहे या गोधडीला. तर आता जो काही एक्स्ट्रा भाग असेल तो आता आपल्याला कट करायचा आहे. एक्स्ट्रा भाग कट करायसाठी आपल्याला या गोधडीला 2 फोल्ड करायचा आहे. 2 फोल्ड करून एक्स्ट्रा भाग आपल्याला कट करायचा आहे. तर चला आता या गोधडीचा एक्स्ट्रा भाग मी आता कट करून घेतो. तर हे पहा, याप्रमाणे आपण या गोधडीला 2 फोल्ड केलेला आहे. हा काही जास्तीचा भाग आहे तो आता आपल्याला पूर्णपणे कट करायचा आहे. ही उभी साईड आहे. पहिल्यांदा आपण उभ्या साईडने जो काही जास्तीचा भाग आहे तो आता आपण कट करत आहोत. तर हे पहा, याप्रमाणे आपण हा जास्तीचा भाग कापत आहोत.
तर हे पहा, याप्रमाणे आपण ही खालची बाजू पण कट केलेली आहे. ही उभी साईड आहे. आता आपल्याला आडव्या साईडला फोल्ड करायचं आहे आणि आडव्या साईडनी पण जो काही जास्तीचा भाग असेल तो आपल्याला कट करायचा आहे. तरी पहा, आपण या उलट्या साईडने आडव्या बाजूला फोल्ड केलेली आहे. आडव्या बाजूनी पण जो काही जास्तीचा भाग असेल तो आपल्याला कट करायचा आहे आणि गोधडी आपली एक लेवलमध्ये बनवायची आहे. तर चला, आता हा जास्तीचा भाग मी कट करून घेतो. तर हे पहा, आता आपण जो काही जास्तीचा भाग आहे तो पूर्णपणे मी कट करून घेतलेला आहे. आता आपल्याला या गोधडीला बॉक्स बनवायचे आहेत. बॉक्स आपण आता 2 ते 2.5 इंचाचे बॉक्स आपल्याला या गोधडीला बनवायचे आहेत. तर चला, आता मी बॉक्स बनवायला सुरुवात करतो. तर हे पहा, याप्रमाणे आपण या गोधडीवरती 2-2.5 इंचाचे बॉक्स असे बनवलेले आहेत. असेच बॉक्स आता आपल्याला पूर्ण गोधडीला मारून घ्यायचे आहेत. तर याप्रमाणे बॉक्स मी आता पूर्ण गोधडीला बनवून घेतो. हे पहा, याप्रमाणे आता मी पूर्ण गोधडीला 2-2.5 इंचाचे बॉक्स बनवून घेतलेले आहेत. आता आपलं शेवटचं जे काम राहिलेलं आहे ते पट्टी लावायचं, बॉर्डर लावायची. तर चला, आता मी या गोधडीला बॉर्डर लावायला सुरुवात करतो. तर आता बॉर्डर लावायसाठी आपल्याला 7 ते 8 इंचाची याप्रमाणे पट्टी घ्यायची आहे. गोधडीची पहिल्यांदा आपण उलटी बाजू ठेवलेली आहे. उलट्या बाजूवरती या पद्धतीने आपल्याला ही पट्टी ठेवायची आहे आणि जेवढ्या इंचाची आपल्याला बॉर्डर पाहिजे त्या हिशोबाने आपल्याला टीप मारायची आहे. आता आपल्याला गोधडीला फिरून घ्यायचं आहे. गोधडीला फोल्ड केल्यानंतर आपल्याला याप्रमाणे असं फोल्ड करायचं आहे या पट्टीला. आणि पहिली जिथं आपण टीप मारलेली आहे त्या टिपेवरतीच दुसरी टीप चालवायची आहे. तर हे पहा, याप्रमाणे आपण टीपला बॉर्डर लावत असतो. एका बॉर्डरवरती आपण 3 टीप मारत असतो. 1 2 3 या पद्धतीने असे 3 टीप मारतो. 3 टीप मारल्याने आपली बॉर्डर ही कडक झालेली आहे आणि दिसायला पण थोडी चांगली दिसते. तर या पद्धतीने मी आता चारही साईडला बॉर्डर लावून घेतो. तर अशा पद्धतीने आपली ही गोधडी शिवून झालेली आहे. तर आता ही गोधडी मी एकदा तुम्हाला ओपन करून दाखवतो की आपली ही गोधडी 12 साड्यांची गोधडी कशी झालेली आहे. तर ही पहा, ही गोधडीची ही फ्रंट साईड आहे. ही गोधडी जवळजवळ 7.5 ते 8 फूट लांबीला आणि 6 फूट रुंदीला आहे. आता या गोधडीची आपण बॅक साईड पाहूयात. ही पहा, ही या गोधडीची बॅक साईड आहे. बॅक साईड पण चांगली झालेली आहे आणि ही गोधडी थोडी जाड झालेली आहे. तर ही गोधडी मी कशी शिवली आहे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.